बातमी महत्त्वाची आहे। केज नांदूर रस्त्यावर कराड समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। संतप्त कराड समर्थकांनी नांदूर रस्त्यावर टायर पेटवून दिलेले आहेत। वाल्मिक कराड समर्थकांनी केज नांदूर रस्ता रोखून धरलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हे आंदोलन अजूनही सुरूच आहे का? तुम्ही त्याच ठिकाणी आहात, काय म्हणणं आहे या सगळ्या समर्थकांचं? निश्चितच केज तालुक्यातील नावली गावात वाल्मिक कराड समर्थक नानासाहेब चौरे जे आहेत ते सकाळी 9 वाजता पाण्याच्या टाकीवर चढलेत आणि वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे मागे घ्या अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडेचा तुम्ही राजीनामा का अशीही त्यांची मागणी आहे। मात्र आतापर्यंत नानासाहेब चौरे खाली न उतरल्याने इतर वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हे जो आहे तो केज नांदूर रस्ता आहे, हा महत्त्वाचा रस्ता आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले। या ठिकाणी जे आहे ते टायर पेटवण्यात आले, धुळाचे लोट आपण या ठिकाणी पाहतोय। जे सर्व समर्थक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे कराड यांचे समर्थक नानासाहेब चौरे वर टाकीवर जाऊन बसलेत। प्रशासनाच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांची विनवणी सुरू आहे, त्यांची मनधरणी सुरू आहे। मात्र असं असलं तरी वाल्मिक कराड इथं आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही अशी भूमिका नानासाहेब चौरेंनी घेतली। तर त्या नानासाहेब चौरेंच्या पाठिंबाला आंदोलना म्हणून वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन सुरू केले, टायर पेटवून दिलेत। आता प्रशासन या कशा पद्धतीने हे आंदोलन मागे घेतं, त्यांची मनधरणी कसं करतं? नक्कीच ज्ञानेश्वर, अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।